लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी खुशखबर. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मागचे हप्ते मिळाले नसतील तर आता थेट 6,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. हो, अगदी तुम्ही बरोबर ऐकलं, थेट 6,000 रुपये. पण हे पैसे कोणत्या ताईंना मिळणार आणि कधी मिळणार, या अत्यंत महत्त्वाच्या 3 मोठ्या बातम्या मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ताईंनो, तुम्ही ज्या 23व्या हप्त्याची म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात, त्याबाबत सरकारकडून खूप मोठी अपडेट आली आहे. पण त्याआधी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला 21वा आणि 22वा हप्ता मिळाला आहे का? कारण महाराष्ट्रातील तब्बल 80 लाख महिला EKYCमुळे अपात्र ठरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. परंतु जर तुम्ही पात्र आहात, तुमची EKYC झाली आहे आणि तरीही पैसे आले नाहीत, तर घाबरू नका. तुमच्यासाठी आदिती तटकरे मॅडम आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक चक्रावून टाकणारा निर्णय काय आहे, तो आज आपण पुराव्यासहित पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज एकाच व्हिडिओमध्ये 3 वेगवेगळ्या गुड न्यूज आपण पाहणार आहोत. आता ताईंनो, मी कोणतीही हवेतील गोष्ट करत नाही आहे, थेट पुराव्याकडे जाऊया. तुमच्या स्क्रीनवर ही बातमी बघा. प्रसिद्ध न्यूज चॅनल साम TVची ही लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आहे. या बातमीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या पण काही तांत्रिक कारणांमुळे मागचे हप्ते रखडलेल्या महिलांच्या खात्यावर आता थेट 6,000 रुपये 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जमा होणार आहेत. पण इथेच मोठा धक्का बसतो, कारण सरकारचा डाटा सांगतो की EKYCच्या पडताळणीनंतर राज्यातील तब्बल 80 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. हा आकडा ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली असेल. अनेक लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आणि भीतीचे वातावरण झाले आहे की अरे रे, आपण अपात्र झालो की काय, आपले पैसे थांबणार का? याचं उत्तर पुढे मुख्यमंत्र्याच्या घोषणेतच लपलेलं आहे. ताईंनो, मला प्रामाणिकपणे सांगा की तुमची EKYC पूर्ण केली आहे का? नसेल केली तर लगेच कमेंटमध्ये नो लिहा, किंवा केली असेल तर यस लिहा, जेणेकरून मला समजेल की आपल्या किती बहिणींचा फॉर्म अगदी सुरक्षित आहे. चला आता समजून घेऊया की हे 6,000 रुपये नेमके कोणाचे आहेत आणि ते कसे मिळणार. अनेक ताईंचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यांचे हप्ते रखडलेले आहेत. म्हणजे 20वा, 21वा, 22वा आणि आता 23वा हप्ता. ज्या पात्र महिला आहेत ज्यांनी EKYC केलेले आहे आणि तरीही बँक खात्यांच्या मॅपिंगमुळे किंवा डिपार्टमेंटच्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना हे 4 महिन्याचे मिळून एकूण 6,000 रुपये दिले जाणार आहेत. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. काही लोक सांगत आहेत की एकाच वेळी 6,000 रुपये खात्यात पडतील. ताईंना तसं अजिबात नाही आहे. खात्रीलायक सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार हे पैसे 2 टप्प्यामध्ये जमा होतील. पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये 2 महिन्यांचे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे 3,000 रुपये पुढील 2 ते 3 दिवसात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी मोठी माहिती समोर आली आहे. पण ताईंनो, एक सेकंद थांबा. जर तुमच्या मनात ही भीती असेल की जर आम्ही अपात्र ठरलं तर सरकारने जुने दिलेले पैसे परत मागितले तर आमच्यावर वसुलीची कारवाई होणार का? कारण सोशल मीडियावर अशा अफवा सध्या खूप पसरत आहेत की अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. तर या अफवांवर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्र्यांनी याबाबत काय घोषणा केलेली आहे ती आता नीट ऐका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ज्या महिला अनावधानाने किंवा तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून कोणतेही पैसे वसुली केली जाणार नाही. त्यामुळे ताईंनो, डोक्यातील टेन्शन पूर्णपणे काढून टाका. पण यात एक मोठा ट्विस्ट आहे. जर कोणी चुकीच्या पद्धतीने खोटी कागदपत्रे देऊन किंवा उत्पन्नाचा खोटा दाखला देऊन फॉर्म भरला असेल, किंवा काही ठिकाणी पुरुषांनीही महिलांच्या नावाने गैरव्यवहार करून पैसे उचलल्याची माहिती समोर आली आहे, अशा बोगस लोकांवर मात्र कडक कायदेशीर कारवाई होणार आहे आणि त्यांच्याकडून पैशाची वसुली केली जाणार आहे. जे प्रामाणिक आहेत, गरीब आहेत, त्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. दुसरीकडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले आहे की ज्या 80 लाख महिला अपात्र दिसत आहेत त्या सर्वांची पुन्हा एकदा पडताळणी रिव्हेरिफिकेशन केले जाणार आहे. कारण अनेक महिला पात्र असूनही केवळ बँक लिंक नसल्याने किंवा EKYC सर्व्हर डाऊन असल्याने अपात्र दाखवल्या गेल्या आहेत. या सर्वांची पडताळणी करून 2 दिवसात त्यांच्या खात्यांवर पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आहे की नाही ही सर्वात मोठी आनंदाची बातमी. तुमच्या हक्काचे पैसे सरकार कुठेही बुडवणार नाही. फक्त तुमची माहिती खरी असणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ तुमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला तुमच्या WhatsApp ग्रुपवर तुमच्या नातेवाईकांना जरूर शेअर करा, जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही आणि सगळ्यांची टेन्शन दूर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.